जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर विराजमान झाल्या त्यानंतर आयोगाच्या निधीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली। एवढा निधी नेमका कुठं खर्च झाला याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली। त्याचवेळी पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। त्यावर शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणालेत पहा। मी तो जी.आर. बघितलेला आहे। त्या जी.आर.मध्ये तुम्ही म्हणता ती सत्य आहे की 2 ते 5 कोटीची तरतूद फक्त दर वर्षाला होत होती आणि तो त्याच वर्षाला त्याची तरतूद करून खर्च करायचा असतो। 24-25च्या ह्याला त्यांनी मला वाटतं आता साधारणतः 20 कोटीची तरतूद केली, म्हणजे सर्वात जास्त तरतूद केलेली पाहायला मिळालेली आहे। आता ही तरतूद करण्याचं कारण सुद्धा फार वेगळं आहे की त्यामध्ये वाढीचं कारण असं सांगितलं की महिलांवर झालेल्या अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असल्यामुळे या तरतुदी करण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारने घेतला। याचा अर्थ असा आहे की महिला आयोगाने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार झालेत का हे अप्रत्यक्षपणाने कबुली दिलेले आहे आणि म्हणून अप्रत्यक्षपणाने कबुली देत असताना ही वाढ झालेली एका बाजूला राज्य सरकार मान्य करतंय आणि मग ही जी तरतूद केलेली आहे या तरतुदीचं वाढीचं कारण जर बघितलं तर किती महिलांच्यासाठी किंवा या तरतुदीचं झालेलं वाटप हे कशासाठी केलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे। कारण अध्यक्षांनी मागणी केल्यानंतर त्याची तरतूद लगेच होते। एका वेळेला कर्ज राज्य सरकारकडे प्रचंड बोजा असताना बऱ्याच ठिकाणी कट लावला जातो, इथं कट लावा अशा प्रकारची भूमिका नाही, पण डायरेक्ट एकदम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा हेतू काय आणि त्याच्याबद्दल बाबतीमध्ये कुठे हा खर्च केला याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय त्यांनी जाहीर करावा। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शक्ती कायद्याचा इम्प्लिमेंटेशन आणि समुपदेशनाच्या संदर्भामध्ये तो सुद्धा एक हेड आहे। आपण राजकारणात बरेच वर्ष जेव्हा निधीची तरतूद करून घ्यायची असतात तेव्हा रॅन्डम कारणं दिलेली जातात, तशीच ही रॅन्डम कारणं तुम्हाला वाटतंय का? आणि शक्ती कायदा जो कायदा आताशी पास झालेला आहे आणि त्याच्या संदर्भातली तरतूद मात्र 24-25लाच केलेली आहे। मला वाटतं की शक्ती कायद्याच्या बाबतीमध्ये परवाच्या दिवशी विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे की आपला शक्ती कायदा जो होता तो कायद्यापेक्षा केंद्राने या कायद्यात सुधारणा केली आणि केंद्राचा कायदा याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे। त्यातल्या काही त्रुटी आपल्या होत्या केंद्राच्या सुधारणा कायद्यामध्ये दाखवायच्या होत्या, त्या परवाच्या असलेल्या तरतुदीमध्ये काही त्रुटी आपण होत्या, त्या सुधारणा त्यांनी केंद्राला सुचवायचा तशा प्रकारचा एक नवीन कायदा, त्या सुधारणा कायदा तो आपल्याकडे आणला होता। मुख्यमंत्र्यांचा तो स्पष्टीकरण खुलासा पण व्यवस्थितपणे केला होता। त्यात त्यांनी जे खुलासे केले तो केंद्राचा शक्ती कायदा हा आपला झाला, पण तो मंजूर होण्याच्या ऐवजी केंद्रातलाच कायदा अंमलबजावणीसाठी आणावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। मग तशा असलेल्या कायद्याची अंमलबजावणीसाठी जर अशी तरतूद झाली असेल ज्याचा कायदा काल इथं झाला त्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी तरतूद दाखवली असेल तर मला वाटतं की ते खरं म्हणतात तर त्याचा कुठे खर्च झाला याचा आता खुलासा त्या असलेल्या महिला आयोगाने करायला पाहिजे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नाशिकमधून पुढे येतो आहे की नीरज जाधव यानं याच्या विरोधातली पहिली जी तक्रार आहे ती पोलिसांकडे आल्यानंतर रुपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना महिला आयोगानं तो स्वतःकडे वर्ग करून घेतला होता आणि त्यानंतर म्हणावी त्यावर तशी कारवाई फारशी झाली नाही। खरं तर आयोगानं त्याची हिअरिंग सुद्धा स्वतःकडे लावून घेतलेली होती असं कळतंय, पण ती हिअरिंग झाली का आणि त्याचं पुढे काय झालं हे मात्र अजून कळू शकत नाही। ही बाब गंभीर आहे। जर तक्रार पोलीस स्टेशनला झाल्यानंतर पोलिसांच्याकडून ती बातमी कळल्यानंतर जर महिला आयोगाने ती आपल्याकडे वर्ग करून घेतली असेल तर मला वाटतं पोलिसांनी स्वतःची असलेली चौकशी यंत्रणा स्वतंत्रपणे करणं गरजेचं होतं। जर त्यांनी केलं नसेल तर हा त्यांचा निष्पक्षपातीपणा हलगर्जीपणा आहे। तर महिला आयोग वेगळी चौकशी करेन आणि पोलीस डिपार्टमेंट वेगळी चौकशी करते, यामध्ये महिला आयोगाकडे वर्ग केला म्हणून इथली चौकशी थांबवण्याचं कारण नव्हतं। आणि तसंच जर महिला आयोगाने त्या ठिकाणी वर्ग करून घेतल्यानंतर ते प्रकरण दाबलं असेल तर मग ही फार गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यावर मग तशा प्रकारची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पार्थ पवार यांनी थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तब्बल तास दीड तास ही भेट झाल्याचं कळतं आहे। पार्थ पवार यांचं अचानक राज ठाकरे यांच्याकडे जाणं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, आता मला काय त्याची माहित नाही कशासाठी ते भेटायला गेले, काय भेटण्याचं कारण आहे काय नाही।
मला वाटतं की त्यांची कशासाठी भेट होती ते त्यांना आणि पार्थ पवारांना आणि राज ठाकरेंनाच विचारा. मला त्याची कल्पना असेल मी कसं होतं सांगू शकतो.